नांदगाव खंडेश्वर ते यवतमाळ मार्गावरील समृद्धी महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली दोघांना ताब्यात घेऊन तब्बल 21 किलो वजनाचा गांजा जप्त करून दोघांना ताब्यात घेण्यात आले। ही धडक कारवाई अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकांनी केली। एकाचा विधी संघर्षित बालक म्हणून समावेश आहे। आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यातून अनेक मार्गाने छुप्या पद्धतीने गांजा तस्करी होत असल्याचे उघड होत आहेत। अशातच पोलीस सुद्धा मोठ्या प्रमाणात छापामारी करून कारवाई करीत आहेत। या दरम्यान नांदगाव पेठ यवतमाळ मार्गावर असलेल्या समृद्धी पुलाखाली दोघे संशयास्पद दिसून आल्याने ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले। दोघांजवळ असलेल्या कॉलेज बॅगची तपासणी केली असता त्यात 10 पिवळ्या रंगाचे ठोकळे आढळून आले। या ठोकड्यांची पाहणी केली असता त्यात गांजा आढळून आला। शहरातील हैदरपुरा येथे राहणारा 22 वर्षीय साहिल शाह अख्तर शाह याच्यासह एक विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले। यात आरोपीच्या ताब्यातून तब्बल 21 किलोग्रॅम वजनाचा गांजासह 2 मोबाईल असा एकूण 3,48,675 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। ही धडक कारवाई अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार, पोलीस कर्मचारी पंकज फाटे, अमोल देशमुख, बळवंत दाभने, राजेंद्र ठाकरे, रवींद्र बावने, मंगेश मानमोडे यांनी केली आहे।